जालन्यात गेल्या 8 महिन्यांपासून विद्यार्थ्यांची शाळा उन्हात भरतीये। बदनापुरातील डाबका तांडा येथील हे चित्र आहे। पावसामुळे वर्गखोली कोसळली आहे। पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांवर त्यामुळे उन्हात बसून शिकण्याची वेळ आली आहे। वारंवार निवेदन देऊनही प्रशासन मात्र या ठिकाणी दुर्लक्ष करते। मागणी तर खूप वेळेस केलेली आहे, पत्रव्यवहार पण खूप केलेला आहे। आता इथून पुढे आता ऊन आलेलं आहे, उन्हामध्ये काय मुलांना बसवायचंय कुठे? आता पूर्ण झाडाखाली बसवायचंय की पूर्ण शाळा सोडून मुलांना गावाच्या बाहेर पाठवायचं, नेमकं करायचंय काय? आता पत्रव्यवहार करून पण कोणी एवढी दखल घेत नाही म्हटल्यावर आता इथून पुढे आता पूर्ण गाव वगैरे जाऊन आम्ही एक आत्मदहनाचा इशारा देतोय आणि येणाऱ्या निवडणुकीवर पूर्ण आम्ही बहिष्कार टाकणार आहोत। की कारण की आमच्या मुलांचं हेच नाही ना, स्वातंत्र्य काळ झाले तेव्हापासून एकतर कोणत्याच सुविधा आम्हाला तांडा वस्तीला नाहीच आहे। त्याच्यानंतर आता मुलांना पण शिक्षणापासून आता वंचित ठेवायले असे, त्याच्यापेक्षा काही पूर्ण निवडणुकीला बहिष्कार टाकणार। साताऱ्यातील कराड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राबणाऱ्या शिक्षकांना 2200 ऐवजी फक्त 800 रुपये भत्ता दिल्यानं शिक्षकांनी भत्ता नाकारलाय। याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उत्तर न देता अधिकाऱ्यांनी पळ काढल्याची शिक्षकांनी माहिती दिली आहे। शिक्षकांवर निवडणूक अधिकाऱ्यांकडून अन्याय होतोय अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे। विवेक भीमनवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष आहेत। लोकभवन इथे भीमनवार यांनी शपथ घेतली आहे। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती पाहायला मिळाली। बदलापूरमध्ये महिला पत्रकारावर हल्ला झालाय। स्थानिक पत्रकार श्रद्धा ठोंबरेंच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे। महिलांच्या जमावानं त्यांची कार फोडलेली आहे। स्थानिक पत्रकार श्रद्धा ठोंबरे या कारमध्ये बसलेल्या होत्या, त्यावेळी अचानक महिलांचा जमाव आला आणि त्यांनी दगडफेक करत कार फोडली। दरम्यान यानंतर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतलंय। गाडी काढ अरे पोलिसांना येऊ दे। बोल ना, काय बोला ना, काय गाडी पण ठेव। गुजरातच्या मेहसाणमध्ये नोटांचा पाऊस पाहायला मिळालाय। वरातीत 5 लाखांच्या नोटा उधळण्यात आल्यात। पंचायत सदस्याच्या पुतण्याचं लग्न होतं। या लग्नात हा संपूर्ण प्रकार घडलाय। नोटा लुटण्यासाठी मात्र एकच गर्दी पाहायला मिळाली। चक्क 5 लाखांच्या नोटा या ठिकाणी उधळण्यात आलेल्या आहेत। याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। दरम्यान या नोटा गोळा करण्यासाठी मात्र अनेक जणांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।